जवळपास 15 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एक महिला अतिशय आजारी पडते. कुटुंबियांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बरेच दिवस उपचार चालू राहिले, परंतु डॉक्टर तिला वाचवू शकले नाही. त्या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी कुटुंबाला कळताच सगळ्यांची अवस्था रडतकडत झाली. विशेषतः तिच्या 2 मुलांची. एक मुलगा 1 वर्षाचा तर दुसरा थोरला 5 वर्षाचा होता. आयविना ही मुले कशी वाढतील? कुटुंबीय ह्याच चिंतेत गढून गेले होते. वेळ पुढे सरकत होता. कुटुंबीय दोन्ही मुलांना सांभाळण्यास मदत करत होते. पण मुलांचे वडील राजकारणात सामील झाले. ते नेते बनले, त्यामुळे घरापेक्षा राजकारणात जास्त वेळ द्यायचे. जनतेसोबत जास्त राहायचे. त्यामुळे मुलांची काळजी घेणारा कोणीच उरला नव्हता. तेव्हा नेताजींच्या धाकट्या भावाने सुचवले, दादा, तुम्हाला ऐतराज नसेल तर माझी साडू भाऊजाईची बहीण तुमच्याशी लग्न करून देतो. ती या दोन्ही मुलांची काळजी घेईल. वडील म्हणाले, ठीक आहे, कुटुंबाशी बोलून पहा. कुटुंब तयार असेल आणि तुमच्या सासरचे हे मान्य असतील तर मला काही हरकत नाही. अशाच पद्धतीने एक बैठक झाली. कुटुंबातील लोकांनी चर्चा करून ठरवलं की धाकट्या भावाच्या साडूशी थोरल्या दादाचे लग्न लावायचे, जेणेकरून ती दोन्ही मुलांची काळजी घेईल. असं करून लग्न झालं. ती दोन्ही मुलांची काळजी स्वतःच्या मुलासारखी करत होती. वेळ पुढे सरकत राहिला. हळूहळू वर्ष 2025 आलं आणि त्यावर्षी एक भीषण हत्या झाली, ज्याची गाज झपाट्याने संपूर्ण राज्यात पसरली. प्रत्येकजण ह्या हत्येबद्दल चर्चा करू लागला. पण पोलिसांनी हत्येमागचे कारण सांगितले ते ऐकून कोणाचाही विश्वास बसत नव्हता. कारण ह्या हत्येचे कारण 15 वर्षापूर्वी झालेल्या एका लग्नाशी जोडले गेले होते. आणि हे उघड झाल्यावर केवळ गुन्ह्याचाच नव्हे तर नात्यांना शरमेचं ठेचणारी एक कहाणी समोर आली, ज्याचा विचार केला तरी कपाळाला आठ्या पडतील. 21 नोव्हेंबर 2025ची सकाळ. सुमारे 5 वाजण्याचा वेळ. बिहार राज्यातील मोतीहारी जिल्ह्यातील दर्पा ठाण्यातील तिकोनी गावात. गावातील एक 45 वर्षीय व्यक्ती शौचासाठी गेला होता. परत येऊन हात तोंड धुत असताना त्याला एक सावली दिसली. तो काही बोलणार आहे तोच त्याच्या कपाळासमोर एक पिस्तूल आढळली. काय करावे हेच समजेना. इतक्यात एकापाठोपाठ गोळ्या झाडल्या गेल्या. 6 गोळ्यापैकी 4 डोक्यातून, एक छातीतून गेली आणि एक चुकली. सकाळचा वेळ. लोक उठत होते. कोणी शेतात जात होते, कोणी घरकामात. गोळ्यांचा आवाज सर्वप्रथम त्याच्या आईला ऐकू आला. आई जवळच राहत होती. ती धावत आली आणि जमिनीवर रक्ताच्या करकरीत पडलेला मुलगा पाहिला. ती ओरडू लागली, माझ्या कामेश्वरला कोणी मारले आहे. आसपासची मंडळी जमा झाली. सर्वांनी ओळखले, नेताजी कामेश्वर सहानी यांना गोळ्या मारल्या आहेत. डोक्यात 4 गोळ्या मारल्याने ताबडतोब मृत्यू झाला. कोणीतरी पोलिसांना बोलावले. बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली की विकसनशील इन्सान पार्टीचे कद्दावर नेते कामेश्वर सहानी वय 45 यांची हत्या झाली आहे. दबावाखाली एसपी विनोद तिवारी, एसडीओपी मनीष आनंद, ठाणा अधिकारी अनिश कुमार यांनी मोठ्या पोलीस तुकडीबरोबर ताबडतोब ताफा मारला. चौकशी सुरू झाली. गावकऱ्यांनी सांगितले की मृत व्यक्तीचा स्वतःचा गुन्हेगारी रेकॉर्ड होता. दर्पा, अर्जरा, घोडासहन, ढाका अशा अनेक ठाण्यात त्याच्या विरोधात खटले होते. पोलिसांसमोर आव्हान होते, ही हत्या का झाली आणि कोणी केली? एसआयटीची नेमणूक करण्यात आली. फॉरेन्सिक टीम, कुत्रा तुकडी बोलावली. कुत्र्याने गुन्हास्थळावरून वास घेतला आणि काही अंतरावरच्या एका घराकडे धाव घेतली. पोलिसांना कळालं की हे घर हे मृत कामेश्वर सहानी यांचंच आहे. त्यांची 2 घरे होती, एक जुनं, एक नवं. ते एकदा इथे तर एकदा तिथे झोपायचे. पोलिसांना कुत्रा त्या घरात का जातो याचा अर्थ कळेना. चौकशीच्या अनेक दिशा होत्या. जुने गुन्हेगारी वैर, राजकीय वैर, शेजारी वैर. गावातील आणि आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. कुटुंबियांनी सांगितले की सुमारे 6 लोक होते. 3 पायी आणि 3 बाईकवर. ह्या 6ही अज्ञातांना शोधण्याचा प्रयत्न चालू होता. पोलिसांना कामेश्वर सहानी यांच्या कुटुंबाची माहिती मिळाली. त्यांचे 3 भाऊ कामेश्वर, रमेश, महेश आणि 2 बहिणी कलावती आणि उर्मिला. कामेश्वर यांच्या पहिल्या पत्नीचा 2010 मध्ये मृत्यू झाला होता. 2 मुलगे, सावन त्यावेळी 5 वर्षाचा होता, आता 20 वर्षाचा, आणि संजीव त्यावेळी 1 वर्षाचा, आता 16 वर्षाचा. कुटुंबियांनी सांगितले की त्यानंतर 2014 मध्ये धाकट्या भावाने आपल्या साडू सोनी निषाद याच्याशी कामेश्वरचे लग्न लावले होते, जेणेकरून ती मुलांची काळजी घेईल. या नव्या पत्नीपासून समर निषाद, आता 10 वर्षाचा, नावाचा मुलगा झाला होता. चौकशी दिशाहीन होती. तेव्हा गावातून एक कानाफूस आली, साहेब, जिथे तुमचा संशय गेला होता तिथेच बारकाईने पहा. पोलिसांनी पुन्हा सावन, पहिली पत्नीचा थोरला मुलगा, आणि सोनी, सावची सौतेली आई यांच्याकडे लक्ष दिले. दोघांना हिरासतमध्ये घेऊन चौकशी केली. त्यावेळी एक गंभीर गोष्ट समोर आली. 2022 पासून या दोघांचे, सावन आणि सोनी यांचे अनैतिक संबंध होते. हे गुपित कोणाला माहीत नव्हते. कामेश्वर राजकारणात व्यस्त असले तरी घरी कमी वेळ असायचा. सावन आणि सोनी यांना संधी सापडायची.
15 नोव्हेंबर 2025 रोजी कामेश्वर सहानी यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला एकत्र असलेल्या आक्षेपार्ह प्रसंगात पाहिले, त्यामुळे त्यांचा संताप शिरोगास गेला. त्यांनी सावंतवर जोरदार मारहाण केली. बाप मुलाचे नेहमीच वाद असायचे, तर सोनी आणि सावंत यांची जवळीक होती. ही घटना झाल्यावर सावंत आणि सोनी यांनी कामेश्वर यांना मारून टाकण्याचा प्लॅन केला. त्यांनी गावातील कामेश्वरच्या 3 शत्रूंना भेटून योजना रचली. विकास कुमार, शूटर, मन्नू कुमार, हत्या पुरवठा, शैलेश सिंग. 21 नोव्हेंबर 2025च्या पहाटे जेव्हा सगळे झोपत होते, तेव्हा सावंतने शूटरला घरात आणून प्रवेश करून दिला. सोनी देखील या हत्येमध्ये सहभागी होती. एकूण 6 गोळ्या झाडल्या गेल्या. 5 बाजूस लागल्या. कामेश्वर सहानी यांचा ताबडतोब मृत्यू झाला. 29 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आणि हा भीषण खुलासा केला. सुरुवातीला राजकीय किंवा गुन्हेगारी वैर समजले जात होते, पण प्रत्यक्षात ते कुटुंबातीलच अनैतिक संबंधामुळे झालेले वैर होते. पोलीस सर्व आरोपींना कठोर शिक्षेखाली आणण्यासाठी पुढील चौकशी करत आहेत. ही कथा कोणाला दुःख देण्यासाठी नाही, तर समाजात जागृती आणि सतर्कतेसाठी सांगितली आहे. ज्या मुलांच्या संगोपनासाठी एक आई आणली होती, त्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केली. ही फारच वाईट आणि विचार करायला लावणारी घटना आहे. नात्यांची पवित्रता राखणे आणि कुटुंबात नैतिक मूल्य टिकवणे यांचे हे दुःखद उदाहरण आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.